मंडळी नमस्कार. मी सुजाता जोग. परिक्रमामध्ये आपलं स्वागत. आपण गेल्या वेळी पाहिलं की तुलसीदासांना, संत तुलसीदासांना प्रभू रामचंद्रांनी प्रत्यक्ष दर्शन दिलं कोदंडधारी रूपात, आणि त्यांना आज्ञा केली की तू यापुढे रामकथा लोकांना सांग. आता लोकांना रामकथा आपण पाहिलं की तुलसीदास हे पूर्वजन्मींचे वाल्मिकी होते की ज्यांनी रामायणाची रचना केली, आणि त्यांना भक्तांना जे पुन्हा जन्म घ्यायला सांगितले, अवतार घ्यायला सांगितले विष्णूंनी, तर विष्णूचा एक अवतार म्हणजे प्रभू रामचंद्र. आणि त्यांनी स्वतः येऊन तुलसीदासांना सांगितलं की माझी कथा तू लोकांना सांग, रामकथा तू लोकांना सांग. त्याप्रमाणे तुलसीदासांनी ती आज्ञा शिरोधारे मानली आणि त्यांनी प्रभू रामचंद्रांची कथा म्हणजे रामायण लोकांना सांगायला सुरुवात केली. आता रामायणाची एक अवीट गोडी आहे बघा. सिनेमे येतात, अनेक मालिका येतात, पुस्तकं येतात, त्यातल्या काही व्यक्तिरेखांवर स्वतंत्रपणे कादंबऱ्या वगैरे येतात, पण आपल्याला कधी रामायणाचा कंटाळा येत नाही. त्याचं कारण आदर्श जीवन कसं असायला हवं हे आपल्याला रामायण सांगतं. महाकाव्य अशीच असतात, ती सार्वकालिक सार्वजनिक अशी असतात, सार्वकालिक असतात. कायम कुठलाही काळ येऊ दे, रामायण कालबाह्य होणार नाही. त्यामुळे रामायणाची कथा तू सांग असं तुलसीदासांना प्रभू रामचंद्रांनी सांगितलं. त्याप्रमाणे तुलसीदास रामकथाकथन करायला लागले. अनेक लोक आवडीने पुन्हा पुन्हा रामकथा ऐकायला येत असत. मग काय झालं की वाराणसीमध्ये एकदा लोकांनी त्यांना एक मोठा आश्रम बांधून दिला. कायमस्वरूपी तिथे राहा तुम्ही आणि रामकथेचं कथन करा. सगळीकडनं लोक येत असत. एकदा तर इतकी परिस्थिती झाली की 1,000 लोक त्यांच्याबरोबर जेवणाला असायचे. इतके लोक रामकथा ऐकायला येत असत. तर एकदा आणि मग त्यात काही भक्तिमार्गी असतील, हौशे नवशे गवशे सगळेच येतात, आणि आश्रमाकडे खूप संपत्ती जमा झाली. तुलसीदासांना काही त्याची पडलेली नाही आहे. ते रामकथेमध्ये मग्न आहेत, रामभक्तीमध्ये लीन झालेले आहेत. आपल्या आश्रमात काय आहे, किती आहे, रत्न आहेत, माणिक आहेत, मोती आहेत, सोने आहेत, काही त्यांना माहीत नसतं. त्यांना त्याचं काही पडलेलं नसतं. ते आपल्या रामकथेमध्ये गुंतून गेलेले असतात. तर अशा वेळी हौशे नवशे गवशे सगळे येणार. जिथे संपत्ती आहे, गुळाला डोंगरे चिकटतात, तसे लोक येत असत. तिथे कोणी फुकट जेवायला मिळेल म्हणून येत असेल. तसे 2 चोर तिथे आले, आणि त्यांना माहीत होतं की संपत्ती खूप आहे, रत्न वगैरे खूप आहे तिथे, म्हणून त्यांनी एकदा चोरी करायच्या हेतूने तिथे आले. त्यांनी रात्री थोडंसं त्यातला ऐवज चोरला, आपल्या वस्त्रांमध्ये बांधला, आणि त्या आश्रमाला 4 प्रवेशद्वारं होती. त्या एका प्रवेशद्वाराने आता पळून जाऊया रात्री, सगळे झोपल्यावर ते जायला निघाले. त्यावेळी आश्रमाच्या दारामध्ये 2 धनुर्धारी, पितांबर नेसलेले 2 धनुर्धारी रक्षक द्वारपाल त्यांना दिसले, आणि यांची चाहूल लागतात क्षणी त्यांनी त्यांच्यावर आपले बाण रोखले. त्यावर ते पळून गेले. मग ते म्हणाले इथे दिसत आहेत रक्षक, आपण दुसऱ्या दाराने जाऊ. तिथे गेलो होतो, तिथे पुन्हा तोच प्रकार, तिथेही रक्षक. असे 4ही दारांवर रक्षक होते असं त्यांना आढळलं. बरं, ते वेगळ्या वेशातले होते असतील बाबा. आता काय रामकथा सांगतायत, त्यामुळे कदाचित रामायणातले पोशाख पण दिले असतील ना रक्षकांना, असं त्यांना चोरांना वाटलं. चोर थांबले तिथे. सकाळपर्यंत त्यांनी धीर धरला, आणि मग त्यांना एकदम वाटायला लागलं की हे राम लक्ष्मण तर नसतील ना. त्यांनी तुलसीदास बाहेर आले. त्यावेळी त्या सकाळी उठून तेव्हा त्यांनी दंडवत घातला, आणि त्यांना रात्रीचा सगळा प्रकार त्यांनी सांगितला. तो सांगितल्यानंतर तुलसीदासांनी आपल्या सगळ्या सेवकांना बोलवलं आणि त्यांना विचारलं की तुम्ही द्वारपाल का नेमलेत? आपल्याला काही गरज नाही आहे त्याची, कोणाला काय हवं ते घेऊ दे ना, तुम्ही कशाला नेमले? तर ते म्हणाले नाही, आम्ही काही नाही नेमलेलो, कोणी नाही आहे आपल्याकडे, रक्षक वगैरे काही नाही, पारेकरी वगैरे काही नाही आहे. तुलसीदासांना कळलं की हे साक्षात प्रभू राम आपल्या आश्रमाचं रक्षण करतात. मग त्यांनी त्या चोरांना सांगितलं की आता एक करा, तुम्हाला जे जे यातलं हवं असेल ते सगळं घेऊन जा, तुम्ही जितकं पाहिजे तितकं घेऊन जा. पण आता त्या चोरांमध्ये परिवर्तन झालं होतं. एक तर त्यांनी सांगितलं की आम्ही तुमच्याबरोबर राहिलो आणि तुमचा प्रभाव आमच्यावर पडला, आम्हाला तुमच्यामुळे प्रभू रामचंद्रांचं दर्शन झालं. आता आम्ही कुठेच जाणार नाही. आता आमच्या सगळ्या पापांचं परिमार्जन होईल, आम्ही तुमच्याजवळ कायम शेवटपर्यंत आम्ही आता इथेच राहणार. आणि मग ते चोर आश्रमवासी झाले. आणखी एक कथा त्यांच्याबद्दलची वाचनात आली. ती अशी होती की एकदा ब्राह्मण भोजन, मित्रभोजन घालायचं होतं, चालू होतं, पानं वगैरे मांडली आणि सगळे आता जेवणार ब्राह्मण. तेवढ्यात एक ब्राह्मण दाराशी आला आणि त्याने हाक मारलं आणि म्हणाला की मी ब्रह्महत्या केली, पण मी खूप भुकेला आहे, मला जेवायचं आहे. त्यांनी
जय श्रीराम म्हटलं. तर तुलसीदास समोर आले आणि ते म्हणाले आत ये. पण इतर ब्राह्मणांनी सांगितलं की हा ब्रह्महत्या केलेला ब्राह्मण याच्याबरोबर आम्ही भोजन घेणार नाही. तुलसीदास म्हणाले असं कसं? एका नामामुळे सगळी पापं नाहीशी होतात. ब्रह्मतेचं पापसुद्धा नाहीसं होतं. त्याचं पाप नाहीसं झालं कारण यांनी रामाचं नाव घेतलं, नामस्मरण केलं. मानायला तयार नाही. ते म्हणाले तू सिद्ध करी गोष्ट नामाची. मग काय करू तुम्ही सांगा, काय कसं सिद्ध करू मी की नामाचा महिमा? तर ते म्हणाले की शंकराच्या देवळात जो नंदी आहे त्या नंदीनी जर तुझं प्रसाद खाल्ला तर आम्ही समजू की रामकथा, रामाचा नामाचा महिमा काय आहे. म्हणाले ठीक आहे चला आता काय. म्हणून तुलसीदास नैवेद्य घेऊन शंकराच्या देवळात गेले. तिथे गेल्यानंतर त्यांनी शिवाला प्रार्थना केली की आज हे सगळे ब्राह्मण माझ्या नामाचं, माझ्या रामाचं महत्त्व खोटं ठरवत आहेत. यासाठी नंदीला आज्ञा करा की त्यांनी माझा नैवेद्य खावा. अशी त्यांनी शंकराला विनवणी केली. त्यानंतर नंदी समोर आला. त्यांनी नंदीला सांगितलं की आपल्या प्रभू रामचंद्रांबद्दल हे लोक शंका घेत आहेत त्याच्या नामाबद्दल. तेव्हा तू काही कर पण तू आज बाहेर मूर्तीवरनं आणि नैवेद्य खा असं त्यांनी सांगितलं. आणि ते बाजूला उभे राहिले. त्याबरोबर तिथून एक नंदी आला, बैल आला आणि त्यांनी पत्रावळी सगट तो नैवेद्य खाल्ला. आणि पुन्हा सगळे ब्राह्मण बघत राहिले हा आला कुठून. आधी त्यांना कळलं नाही, समोरनं आला. आणि त्यानंतर त्यांनी नैवेद्य खाल्ला, पत्रावळीसुद्धा खाऊन टाकली. आणि नंतर तो त्या मूर्तीमध्ये, नदीची जी मूर्ती असते देवासमोर त्याच्यामध्ये तो गुप्त झाला. त्यानंतर सगळ्यांनी तुलसीदासांचा जय जयकार केला, शंकराच्या नावाचा जय जयकार केला. आणि प्रभू रामचंद्रांच्या नामामध्ये जी काही शक्ती आहे, नामाचा प्रताप, तो सगळा मान्य केला त्यांनी. आणि हा एक चमत्कार तुलसीदासांच्या चरित्रात मला पाहायला मिळाला. अजून एक दोन गोष्टी आहेत त्यांच्या, त्या मी नंतर सांगेन तुम्हाला. आता मी इथे थांबते. पुढल्या वेळी पुन्हा भेटूया एखादी चांगली गोष्ट घेऊन. धन्यवाद.